स्वागत आहे तुमचं अमृताज होम किचनमध्ये। आज आपण कुठल्याही पद्धतीचा खवा, मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर असं काहीच न वापरता पारंपरिक पद्धतीने फक्त अर्ध्या तासामध्ये लच्छेदार रबडीदार अशी बासुंदी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। बासुंदी बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला इथे लोखंडाचा किंवा मग सिलिकॉनच्या भांड्याचाच वापर करायचा आहे। यामुळे दूध हे भांड्याला चिकटून राहत नाही आणि बासुंदी ही खाताना करपलेली लागत नाही। त्यासाठी इथे मी 1 लिटर फुल फॅट मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे। सुरुवातीची 10 मिनिटं अगदी मोठा गॅस करून तळापासून ढवळत मी याच्या चांगल्या उकळ्या काढून घेतलेल्या आहे। बासुंदी तयार करत असताना 10-10 सेकंदाच्या अंतराने कढईच्या साईडला तयार झालेली खरवड आपल्याला काढून दुधामध्ये चांगली मिक्स करून घेत राहायची आहे। आवडीप्रमाणे इथे मी ड्रायफ्रुट्स आणि चवीनुसार साखर मी इथे याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। 30 ते 35% दूध इथे चांगलं आटल्यानंतर आपल्याला वेळोवेळी कढईला लागलेली साईडची खरवड याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेत राहायची आहे। यामुळे बासुंदी अगदी रबडीदार बनते। 20 ते 25 मिनिटं दूध चांगलं आटल्यानंतर सरते शेवटी अगदी 5 ते 10 मिनिटांपूर्वी आपल्याला याच्यामध्ये चारोळे टाकून घ्यायचे आहे। यामुळे चारोळ्यांमध्ये असलेला क्रंचीनेस शेवटपर्यंत टिकून राहतो, त्यामुळे ते मऊ पडत नाही। सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेतलेली आहे। वेलची पूड सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर अगदी शेवटपर्यंत बासुंदीमध्ये तसाच राहतो। आणखी 5 ते 10 मिनिटं मी इथे याला चांगलं उकळून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स व ट्रिक्स फॉलो करून तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये लच्छेदार रबडीदार अशी फक्त अर्ध्या तासात बनणारी पारंपरिक पद्धतीची बासुंदी इथे बनवून तयार करू शकता। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल।